नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? तर आपले मुलं का बिघडतात? तर मुलं बिघडण्याचं कारण काय आहे? तर मुलं बिघडण्याचं कारण 99% त्याचे आईवडीलच असतात. जर त्यांना वेळेमध्ये शिस्त लावले नसेल तर त्याचा त्रास नंतर तुम्हाला आणि तुमच्या मुलालाच होणार आहे. ज्यावेळी आपले मुलं लहान असतात त्यावेळी त्यांना चांगलं वाईट यामधील फरक ओळखता येत नसतं. त्यांना आपण वेळोवेळी शिकवावं लागतं. तर आपण या गोष्टीत दुर्लक्ष करत असतो कारण मुलगा लहान आहे. पुढे जाऊन तो शिकेल. पुढे जाऊन तो काही शिकत नसतो. हीच ते वेळ असते की त्याला ह्या सर्व गोष्टी वेळेवरती शिकवावं लागतं तरच ते शिकतील. मी कित्येकदा पाहिलेलं आहे, आपला मुलगा काही वाईट बोलत आहे, काही वाईट करत आहे, तरी देखील त्याचे आईवडील हसत असतात. कारण त्याला काहीच कळत नाही, तो लहान आहे म्हणून. मुलांचं नेमकं तेच वय असतं. त्या वयामध्ये चांगलं वाईट शिकवणं खूप गरजेचं असतं. आणि ते मुलं त्याच वयामध्ये लवकर शिकत असतात आणि कुठल्याही गोष्टी पटकन कॅच करत असतात. जर आपणच त्यांच्या चुकांवर पांघरून घालत असेल तर ते काय शिकतील? तर त्यांच्या चुकांवर पांघरून घालू नका. एकदा दोनदा ठीक आहे, पण प्रत्येक वेळी नको. प्रत्येक वेळी जर तुम्ही असे करत असाल तर त्यांना त्याची सवय होऊन जाईल. तर आजकाल मी पाहत असते, अगदी वयात आलेल्या मुलांना देखील शिस्त नसते, बोलण्याची पद्धत तर अजिबात नसते. आणि आईवडील म्हणत असतात की मुलगा बिघडलेला आहे. तो का बिघडला याचा विचार ते अजिबात करत नसतात. तर त्याचं कारण त्याची संगती म्हणजे त्याचे मित्र यांच्यावरती टाकून मोकळे होत असतात. तर हां, मी मान्य करते संगतीचा परिणाम होऊ शकतो, पण इतकाही नाही. जर तुम्ही त्यांना लहानपणी चांगले संस्कार दिला असता तर त्याची संगत नेहमीच चांगल्या व्यक्तीबरोबरच राहिली असती. तो वाईट व्यक्तीबरोबर संगत का केला? कारण त्या व्यक्तीमधील स्वभाव, त्याच्यामधील गुण त्याला आवडायला लागले. ते वाईट असतील किंवा चांगले असतील. आपण कसे आहोत ना, आपल्याला देखील समोरचा व्यक्ती आपल्यासारखाच हवा असतो. तर मला काय म्हणायचं आहे, मुलं बिघडण्याचं कारण तुम्ही बनू नका. त्यांच्या चुकांवर पांघरून घालू नका. जर तो चूक केला असेल तर त्याच्यावर सर्वात जास्त आईपेक्षा बाबा ओरडत असतात, तर त्यांना बोलू द्या. आपण काय करतो, जर मुलांना त्यांचे बाबा त्यांच्या चुकावर रागवत असतील तर आपण पटकन आपल्या मुलांचा साईड घेऊन बोलत असतो की जाऊ द्या, मुलगा अजून लहान आहे, तो शिकेल आपोआप. आणि नंतर त्या मुलाचा विषय आपण सोडून देतो. आपल्या नवऱ्याशी आपणच भांडत बसतो. ही चूक कधीच करू नका. निदान मुलांसमोर तर नको. ते जर रागवत असतील तर त्यांना काहीच बोलू नका. त्यावेळी त्यांना बोलू द्या. त्यावेळी तुम्ही शांत बसा आणि नंतर वाटेल तर तुम्ही त्या दोघांनाही शांततेत देखील समजावून सांगू शकता. जिथे मुलं चुकतात तिथे त्यांना बजावून सांगा. मग ते पुढेही कधीही काहीही चूक करतेवेळी 1000 वेळा विचार करतील. तर असे आपल्या मुलांना घडवा. जर तुम्हाला वाटत असेल की आपले मुलं संस्कारी बनावेत तर अगोदर घरचं वातावरण शांत ठेवा. कारण जास्तीत जास्त मुलं घरातील तुमचं राहणीमान, तुमचं बोलणं, तुमचं खाणपिन हे सगळं पाहूनच शिकत असतात. आपण जर शिस्त राहत नसेल तर त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायचं? तर अगोदर स्वतःमध्ये काही बदल करा. ते खूप गरजेचं आहे. आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलांचं चांगल्या भविष्यासाठी करा. तर मुलांना बिघडण्याचं कारण बनू नका. जितकं होईल तितकं चांगलं संस्कार देण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांच्या मनामध्ये चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न करा. शेवटी जे पेराल तेच उगवेल ना. चांगलं असो किंवा वाईट असो, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुम्हीच ठरवा की तुमच्या मुलांना कसं घडवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश राहा, हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा. बाय.